आज बनवलंय कौलावरचा चिकन, पण त्याच्या आधी ना दिवसभर काय काय केलंय ना, चला तुमका सांगते. सगळा झुळून बिळून झालेला असा. आता बारक्या बहिणी गावात पोहोचण्यासाठी मी गावात गेलंय आणि ना ह्या सीझनचा कलिंगडच खाल्लाय नाही होते, म्हणून आशिषने माझ्यासाठी कलिंगड घेऊन इलो. तर मग आईने कापून दिले आणि त्याच्यावर ताव मारून घेतलंय. संध्याकाळी ना चिकन आणलेला होता आणि आमच्याकडे ना पहिल्यापासूनच सवय असा, चिकन असला काही 4 वाजल्यापासून तयारी करायची, कारण गावाकडे 9 वाजता ताटार बसाक होया. दुपारचो ना मस्त सुस्तावून देण्याचा माझा प्लॅन होतो, पण कसला काय माझ्या प्लॅनवर आईन पाणी फेरले आणि 3 वाजता चिकन घेऊन इली आणि माका सांगलं नीट करून दे, कारण माका ना दुसऱ्या नीट केलेलं चिकन काय आवडत नाही. तोपर्यंत नीट करून दिलं. तिनं आपला चिकन बनवून घेतलं एका साईडला आणि मी आपला कवरा चिकनची तयारी करून घेतले. जशा संध्याकाळ रात्र झाली ना आमची 9 वाजले, तसे माझ्या आईने माका जेव घातले. माका आवडला लागली काय तर जेवा आणि नंतर काय तर बाहेर जावा, किती व्हायचं तर बाहेर राहा, मग हे माका सांगा नको, आधी हडे जेवून जावा. आईचा ह्या रागावनं आम्ही बघून ना गपचूप जेवून बसलो, कारण आमका माहिती होता आम्ही जरा उशीर केलो तर आमच्या आईचा काय खरा नाही आणि आमचा काय म्हणजे आई खरा ठेवूची नाही. जेवणार आडवं हात मारलंय, कारण आज ना माझ्या फरमाईशने आईन भाकरी केलेली होती. अशी भाऊ गेला ना तर आमच्या घरी कधी चिकन असला काय वडे इज अ मॅन्डेटरी, म्हणजे आमच्या कायम चिकन वडे बनवणारच. पण माझ्यासाठी आज तिनं ना भाकरी केलेल्या आहे, म्हणून मी आज भाकरी चिकन खाल्लंय, बाहेर इलंय आणि त्या कवाल ठेवलेला होता त्या सगळा करूक सुरुवात केली. आता कसा माहिता, करूचा माका होती खुमखुमी या सगळा काय काय, पण ना झाला असा होता की आईने माझी सगळी तयारी करून ठेवलेली होती. तिनं कवाल धुवून ठेवले, ज्याच्यावर आम्ही हळणा पाणी तापवतो उन्हाळ्याच्या टायमिंगला, ही न्हाणी आहे आमची, ती न्हाणी रिकामी करून ठेवल्या, सगळा केल्या. आता असं असतं माझ्या मंडळींनू, शेवटी ना मोठ्या माणसाचा जो हात लाग होयो, कवाल आमचा वाकडा तिकडा होक लागला, डगमाग झाला आणि बाबा इले फिक्स करून दिले. आणि आमका सगळ्यांनी बघा असा करूचा असता, काय तर करवता त्यांना काही एक शिजणार नसता. एका साईडला चिकन शिजाक ठेवलं आणि एका साईडला गप्पा चालू होते. तोपर्यंत आमच्या कुकी 2 पोरांका घेऊन इला आणि आमका धमकी दिली की जर माझ्या हायता काय बनवतास तर माझ्या पोरांका तुम्ही जर नाही दिलास तर तुमच्या घरातले उंदीर उद्यापासून पकडणं बंद. ह्या बोलल्यावरती आम्ही त्याला सांगलो बाय जरा शिजा दे, तू का देतलो. त्याच्यानंतर ना सगळं पलटून बिलटून टाकलंय, कारण आधीच मॅरिनेट करून ठेवून खूप वेळ झालेलो. काढून घेतलंय, आता पहिलोच डाव काढून घेतलेलो होतो. आता म्हटलं दुसरी टाईम टाकूया. दुसरी टाईम टाकल्यावरती ना आमका भरपूर काय काय व्हाया होता. भरपूरसा चिकन ठेवला होता, कारण फ्राय केलेलं चिकन पहिल्यांदाच खाय होते खरा म्हणजे. आई बसलेली, बाबा बसलेले, आम्ही गजाले आमचे चालू होतं आणि एका साईडला चिकन असा फ्राय होत होता. खरं सांगू मंडळींनो, ह्या सगळ्यांना गावात करूची मजाच काय ती वेगळी आहे. आणि त्या जर रात्रीची वेळ असतात आणि आपल्याला घरच्यांसोबत तर एकच नंबर. जसा तयार झाला ना तसा आम्ही त्याच्यावर लिंबू पिलंय, कांदो घेतलंय आणि बका खाल्ले. मंडळींनो, तुमका पण कसा वाटला ना ह्यो व्लॉग आणि कसा वाटला चिकन ह्या नक्की कमेंट करून सांगा.